नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। मैंने बोला था एंट्री लेट होगी पर ग्रेट होगी। पडळकरांचा जयंत पाटलांना शायरीतून टोला। ब्लूप्रिंट कुठं आहे? जतच्या विकासावरून काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। स्वस्त दराच्या आमिषानं पेट्रोकेमिकल व्यावसायिकाला 9 लाखांचा गंडा। एचएमओ पुरवठ्याच्या नावाखाली तिघांकडून मोठी फसवणूक। शालेय साहित्याच्या दरात वाढ, पालकांचं आर्थिक गणित कोलमडलं। सांगलीतील ईश्वरपूरमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगलीतील ईश्वरपूरमध्ये झालेल्या अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शायराना अंदाजात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। मैंने बोला था एंट्री लेट होगी पर ग्रेट होगी। जिंदगी जीते हैं हम शान से, तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से, अशी शायरी सादर करत पडळकरांनी सभेला रंगत आणली। जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ईश्वरपूरमध्ये वादग्रस्त विधानानंतर प्रथमच आलेल्या पडळकरांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। यावेळी त्यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता राजकीय निशाणा साधत ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊ शकते, तर मग एका साध्या आमदाराचं टेन्शन कशाला घ्यायचं, असा टोला लगावला। दरम्यान धनगर आरक्षणाचा मुद्दाही त्यांनी पुन्हा उपस्थित केला। धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावावी लागेल आणि ही लढाई आपण पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं आवाहनही पडळकरांनी यावेळी केलं। जत शहराचं शांघाय करण्याचं आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांची विकासाची ब्लूप्रिंट नेमकी कुठं आहे, असा सवाल करत काँग्रेसनं जत नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेस नेते सुजय नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पत्रकार परिषदेत शहरातील विविध समस्यांचे व्हिडिओ सादर करण्यात आले। स्मशानभूमी, पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण, रस्ते आणि दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सुविधांची अवस्था चिंताजनक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। विरोधी पक्षनेते मोहन उर्फ भैया कुलकर्णी यांनी प्रशासनावर नियंत्रण नसल्याची टीका केली, तर विक्रम ढोणे यांनी विकासाऐवजी भावनिक राजकारण करून सत्ता मिळवण्यात आल्याचा आरोप केला आहे। दरम्यान शहरातील प्रश्न तातडीनं न सोडवल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिला आहे। सांगलीमध्ये स्वस्त दरात मिक्स हायड्रोकार्बन अर्थात एचएमओ पुरवठा करून देण्याचा आमिष दाखवत एका पेट्रोकेमिकल व्यावसायिकाची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। स्टेशन चौकातील अरुण मोरे यांनी या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। प्रकाश जगताप, सिद्दीकी मानूर आणि प्रकाश आहिर उर्फ दोषी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अरुण मोरे यांच्या यश पेट्रोकेमिकल्स व्यवसायासाठी एचएमओची आवश्यकता होती। याचाच फायदा घेत संशयितांनी बाजारभावापेक्षा कमी दरात एचएमओ पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं। त्यावर विश्वास ठेवून मोरे यांनी सिद्दीकी मानूर यांच्या खात्यावर 6 लाख रुपये ऑनलाईन वर्ग केले, तर प्रकाश जगताप याला 3 लाख रुपये रोख स्वरूपात दिले। मात्र पैसे स्वीकारल्यानंतरही मालाचा पुरवठा करण्यात आलेला नाही। वारंवार पाठपुरावा करूनही संशयितांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत राहिली। अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मोरे यांनी पोलिसात धाव घेतली आहे। 25 ऑक्टोबर 2025 ते 12 जून 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचं समोर आलं असून सांगली शहर पोलीस अधिक तपास करतायत। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र यंदा वह्या, दप्तर, गणवेश, पेन, कंपास बॉक्स आदी साहित्याच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे। कागद, वाहतूक आणि मजुरी खर्च वाढल्याचा परिणाम या दरवाढीवर झाल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। यंदा काही इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल झाल्यानं नवीन पाठ्यपुस्तकं खरेदी करावी लागत आहेत। त्यामुळे जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर कमी झाला असून पालकांच्या खर्चात वाढ झाली आहे। एका विद्यार्थ्याच्या शालेय साहित्यावर सरासरी 3 ते 4 हजार रुपये खर्च होत असल्याचं बाजारातील चित्र आहे। त्यातच शाळेची फी, बस शुल्क, खाजगी शिकवण्या आणि विविध शालेय उपक्रमांचा खर्च वाढल्यानं अनेक कुटुंबांचं आर्थिक गणित बिघडलंय। महागाईच्या पार्श्वभूमीवर अनेक पालक आता संपूर्ण साहित्य एकाच वेळी खरेदी करण्याऐवजी गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं खरेदी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. हत्ती, घोडे, उंट तसंच ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीनं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं. ईश्वरपूर शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट आणि जयघोषामुळं उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं. या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन या मिरवणुकीतून घडलं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.